सो हेलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पस बॅच. मुलांनो, MST CETचा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेला आहे. पाहता हा जो फॉर्म फिलिंग प्रोसेस असतो ना रे, थोडासा लेंदी आणि थोडासा किचकट असतो. पर्सनली मला तरी तो तसा वाटतो, कारण की डॉक्युमेंटेशन अँड ऑल हे थोडंसं अवघडच वाटतं मला. पण कसं रे, हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की 2 वर्ष ज्या गोष्टींसाठी आपण एफर्ट मारतोय नाही का, मग त्या एक्झामिनेशनच्या फॉर्म फिलिंगमध्ये काही चुका नको व्हायला आपल्या साईडनी. तर पहा, एक व्हिडिओ मी इथे प्ले करणार आहे. आता बेसिकली या टास्कमध्ये आपल्याला माझे एक फ्रेंड आहेत ॲक्च्युली लातूरमधून, योगेश्वर गुट्टे म्हणून. तर त्यांचं एक करिअर काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट पण आहे लातूरमध्ये. तर ते आपल्याला इथे हेल्प करणार आहेत. तर त्यांचा व्हिडिओ बेसिकली मी इथे प्ले करतोय. त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी स्टेप फॉर्म फिलिंग रिगार्डिंग हे पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली असणार आहे. पहा जर का तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ पाहून काही गोष्टींमध्ये काही कन्सर्न्स असतील, काही डाऊट्स असतील, तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो दॅट असे डाऊट्स हायलाईट करून पुढच्या व्हिडिओजमध्ये आम्ही ट्राय करू की हे सर्व गोष्टी तुमच्या रिझॉल्व्ह करू. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शनवरती मेन्शन करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर सर्व भावी इंजिनियर ज्या एक्झामची आतुरतेने वाट पाहतोय त्या एक्झामबद्दलचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे. एक्झामची तारीख जरी सांगितली नसेल तरी एक्झाम फॉर्म सध्या सुरू होण्यात आलेले आहेत. दिनांक 8 जून ते 7 जुलै ह्या एका महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंगची जी एंट्रन्स एक्झाम आहे MST CET 2021 याचे फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत. तर बरेच विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये आम्हाला असं दिसत आहे की गावी आहेत किंवा ते जिथे शिकण्याच्या गावी नसून ते स्वतःच्या गावी आहेत आणि आता त्यांना हा जो फॉर्म आहे तो भरायला काही अडचणी येतात किंवा काही कन्फ्युजन होत आहे फॉर्म भरण्याबाबत. तर आज आपण आपल्या चॅनलद्वारे आपल्या सर्वांसाठी MST CET 2021चा ॲप्लिकेशन फॉर्म, एक्झाम फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती करतो की त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. या व्हिडिओमध्ये MST CETचा फॉर्म भरण्याच्या पूर्ण स्टेप्स आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यतिरिक्तही काही पालकांना काही अडचणी असतील तर ते आम्हाला आमच्या नंबर्सवर व्हॉट्सअप मेसेजला किंवा या यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये क्वेश्चन करून तुमचे डाऊट्स आणि क्वेरीज आम्हाला विचारू शकतात. तर चला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. MST CETच्या वेबसाईटवर कसं जायचं इथपासून. तर तुम्हाला गुगलवर सर्वप्रथम mahaCET.org ही वेबसाईट सर्च करायची आहे. mahaCET.org. इथे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या एंट्रन्सबद्दल माहिती मिळेल. तर सध्या इथे आपण बघू शकता डाव्या साईडला की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये MST CET 2021 नावाची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. तर इथे तुम्ही क्लिक करून CET 2021च्या पेजवर जाऊ शकतात. हे आहे MST CET 2021चं रजिस्ट्रेशन पेज. तर इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड. तर इथे 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड. डाव्या साईडला तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स दिसतील, होम, ॲडमिन लॉगिन, न्यू रजिस्ट्रेशन, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन, इम्पॉर्टंट लिंक्स, इम्पॉर्टंट डेट्स. तर आपण सर्वप्रथम इम्पॉर्टंट डेट्समध्ये जाऊन पाहूया काय काय इम्पॉर्टंट डेट्स सध्या इथे दिलेले आहेत. तर ही जी आहे CETची ॲप्लिकेशनची रजिस्ट्रेशन डेट 8 जून ते 7 जुलै आपल्याला दिलेली आहे. आणि जे विद्यार्थी काही कारणास्तव यामध्ये नोंदणी करू शकत नाहीत किंवा ते नंतर CET द्यायचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी मॅक्झिमम 15 जुलैपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत विथ ॲडिशनल फीस ऑफ 500 रुपीज चार्ज करून तुम्हाला CETचं रजिस्ट्रेशन करता येईल. चला आपण बेसिकली न्यू रजिस्ट्रेशन आता सुरुवात कसं करायचं हे बघूया. इथे मी क्लिक करतोय न्यू रजिस्ट्रेशनला. इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिसतील दोन्ही लँग्वेजमध्ये, मराठी आणि इंग्लिशमध्ये. तिथे काही महत्त्वाची अपडेट म्हणजे MST CET 2021ची जी जनरल कॅटेगरीची फीस आहे ती असणार आहे 800 रुपये, इथे ती दिलेली आहे. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी ही फीस असणार आहे 600 रुपये. अजून एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला स्वतःचा एक ईमेल ID आणि तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर तुम्हाला OTP पाठवला जातो आणि तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड जनरेट होतो. तर सुरुवात करूया. तर आयडियली याच्यामध्ये अशा स्टेप्स असणार की सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे आणि त्यानंतर त्या ॲप्लिकेशन ID आणि पासवर्डच्या बेसिसवर लॉग इन करून तुम्हाला पुढचा फॉर्म भरायचा आहे. तर चला आपण सर्वप्रथम आपला ॲप्लिकेशन ID जनरेट करूया. त्यासाठी तुम्हाला काही बेसिक डिटेल्स भरायचे आहेत आणि एक पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. या प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन ID जनरेट करू शकता. तुम्ही कितीही वेळा ॲप्लिकेशन ID जनरेट करू शकता, त्याला काही मर्यादा नाही आहे. ज्या ॲप्लिकेशन ID आणि लॉग इन पासवर्डमध्ये तुम्ही पेमेंट कराल तोच एक
तोच ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये रजिस्टर होतो. त्याआधी तुम्ही बऱ्याच वेळा हा फॉर्म ट्रायल म्हणून भरू शकतात किंवा काही चूक झाली असेल तर परत पण भरू शकतात. तर चला स्टार्ट करूया. इथे सर्वप्रथम मी माझं नाव भरतो आहे. माझ्या वडिलांचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव इथे तुम्ही टाकू शकतात. तुमच्या आईचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. जेंडर तुम्हाला काळजीपूर्वक भरायचं आहे. इथे 2 वेळा तुम्हाला ते कन्फर्म करण्यासाठी ऑप्शन दिले जातात. तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे भरायची आहे. तुमचा धर्म तुम्हाला चूज करायचा आहे इथे, जो कुठला असेल तो. तुम्ही कुठल्या भागामध्ये बिलॉंग करता, तर हा एक असा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. फक्त की जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात, MST CET एक्झाम कुठल्या भागातले विद्यार्थी येतात हे पाहण्यासाठीचा हा फक्त क्वेश्चन आहे. जर तुम्ही एक जिल्हा किंवा त्याच्यापेक्षाही मोठ्या ठिकाण असाल तर तुम्ही अर्बन चूज करायचे. जर तुम्ही एका जिल्ह्यापेक्षा छोट्या ठिकाणी, तालुका किंवा त्यातल्या खेड्यामध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तुम्हाला रुरल क्लिक करायचे. सध्या मी लातूरमध्ये आहे, लातूर जिल्ह्यामध्ये, तेव्हा मी अर्बन क्लिक करतोय. पण तुम्ही त्याच्यापेक्षाही छोट्या दुसऱ्या गावांमध्ये असाल तर तुम्ही रुरलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं ॲन्युअल इन्कम नोट करायचं आहे. तर ज्यांच्या वडिलांचं किंवा फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम, याच्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर जे काही तुमचं इन्कम असेल ते तुम्ही इथं ऑनेस्टली चूज करायचं आहे. मी सगळ्यांना सांगेन की इथे तुम्ही काही गफलत करता कामा नये. तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्ही डेफिनेटली 8 लाखाच्या खाली चूज करा. जर तुमचं 8 लाखाच्या वर असेल कागदोपत्री उत्पन्न तर तुम्ही ते जे आहे ते चूज करा. तर सध्या मी इथे 8 लाखाच्या खाली असल्यामुळे हे चूज करतो आहे. तर तुमच्या फॅमिलीचं टोटल इन्कम असणार आहे, तुमच्या वडिलांचं नाही, तुमच्या फॅमिलीचं टोटल इन्कम. आता इथे तुम्हाला तुमची मदर टंग चूज करायची आहे. त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी. त्यानंतर फक्त तुम्हाला तुमचा बेसिक पत्ता, तुमच्या घराचा नंबर, तुमच्या गल्लीचा नंबर, आणि तुमच्या कॉलनीचा नंबर, कॉलनीचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं राज्य चूज करायचं आहे, कुठल्या राज्यातून तुम्ही बिलॉंग करतात. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा इथे चूज करायचा आहे. ज्यांचा इंटरनेट स्लो असेल तिथे तुम्हाला ही अडचण दिसून येईल की राज्य चूज केल्याच्यानंतर जिल्ह्याचा टॅब लवकर ओपन होत नाही. तर तुम्हाला जिथे फास्ट इंटरनेट असेल तिथे तुम्हाला हे चटकन दिसून येईल की स्टेट सिलेक्ट केल्याच्यानंतर प्रत्येक स्टेटमधल्या जिल्ह्याची यादी इथे येते. तर इथे जिल्ह्यांची यादी सध्या आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका चूज करायचा आहे जिल्हा झाल्याच्या नंतर. त्यानंतर तुम्हाला तुमचा विलेज चूज करायचा आहे, जे कुठला असेल ते. त्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड, तुमच्या पत्त्याचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचा ॲड्रेस व करस्पॉन्डन्स, युजली दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर सेम टाका. जर दोन्ही ॲड्रेस वेगळे असेल तर तुम्ही वेगळे टाकू शकतात. त्यानंतर फक्त तुम्हाला इथे एक मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ईमेल आय डी एंटर करताना काळजी घ्या की ईमेल आय डी स्मॉल अल्फाबेट्समध्ये असावा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे काही दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला पासवर्ड चूज करायचा आहे, ज्याच्यामध्ये एक कॅपिटल, एक स्मॉल, एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक न्यूमेरिक व्हॅल्यू असं तुम्हाला एंटर करायचं आहे. तर इथे
ऑलरेडी माझा नंबर मी काल एक सॅम्पल ॲप्लिकेशन भरण्यासाठी यूज केलेला आहे, तर तुम्हाला एक परत ॲप्लिकेशन भरताना नवीन वेगळा नंबर वापरणं अनिवार्य आहे. तर मी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID इथे बदलतो आहे. तुम्ही एका वेळेला एकाच मोबाईल नंबरवरून रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुम्ही मोबाईल नंबरवरून एका ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर नेक्स्ट रजिस्ट्रेशन तुम्हाला वेगळ्या नंबरवरून करावं लागेल. पासवर्ड टाकताना एक काळजी घ्या की दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करावेत. तुमच्या पासवर्डमध्ये एक स्मॉल लेटर, एक कॅपिटल लेटर, एक न्यूमेरिक व्हॅल्यू आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावं. या व्यतिरिक्तही हे सर्व केल्यानंतरही आपला पासवर्ड 13 अक्षरांपेक्षा पुढे जाता कामा नये. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक OTP येतो. तो OTP टाकल्यानंतर पुढची स्टेप ही असते की तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुम्ही एंटर केलेला पासवर्ड यांनी इथे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये नेक्स्ट पुढच्या स्टेपसाठी तुम्हाला लॉग इन करावं लागतं. चला चेक करूया OTP काय आलेला आहे तो. मला आलेला OTP ते एंटर करतोय. जसा तुमचा फोन आहे, तुमचा हा ईमेल OTP जर तुम्हाला SMS वर आला असेल तर तुम्ही ईमेलवर पण चेक करू शकतात. तर येस, इथे तुम्ही पाहू शकतात की तुमचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला आहे तो तुम्हाला इथे लिहून ठेवला पाहिजे. सर्वांना मी इथे सांगेन की या पेजचं तुम्ही स्क्रीनशॉट किंवा प्रिंट काढून घेतलेला मच बेटर. हा ॲप्लिकेशन ID आता इथून पुढे तुम्हाला शेवटपर्यंत कामाला येतो. त्या सर्वांनी काळजीपूर्वक तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबर नोट करून ठेवायचा आहे, कारण याच ॲप्लिकेशन नंबरवरून नंतर तुम्हाला लॉग इन करून परत तुमचा पुढचा फॉर्म भरायचा आहे. तर चला आता आपण पुढचा फॉर्म भरूया. इथे बघा आता एक कॅन्डिडेट लॉग इन पेज आलेलं आहे, जे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये जिथं हे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जे पेज येतं ते इथं आलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. तर इथे टोटल 8 स्टेप्स दिलेले आहेत, 9 स्टेप्स दिलेले आहेत. ह्या एक छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. तर आपण एक एक करून या स्टेप्स पूर्ण करूया. सध्या आपण फक्त पहिली स्टेप पूर्ण केलेली आहे. तर इथे डोमासाईल आणि कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला फिल करायचे. डोमासाईल म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेटचे रहिवासी आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर येस म्हणायचे, नसाल तर नो म्हणायचं आहे. आपली कॅटेगरी कुठली आहे तुम्हाला चूज करायची. तर याच्यामध्ये तुम्हाला सध्या दिसेल की फक्त EW सोडून बाकी सर्व कॅटेगरी इथे आहेत. EWचे ऑप्शन आपल्याला पुढे दिसेलच. तर इथे यापैकी तुमची जी कुठली कॅटेगरी असेल ती तुम्ही चूज करायची आहे. त्यानंतर आता हा फॉर्म भरताना जर तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला अवेलेबल म्हणायचे. जर तुम्ही आत्ता अप्लाय केलेलं आहे अजून आलेलं नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणायचे, आणि जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नॉट अप्लाइड म्हणायचं आहे. तर मी सगळ्यांना म्हणेन की ज्यांच्याकडे आहेत त्यांनी अवेलेबलला क्लिक करा, ज्यांनी आता अप्लाय केलेलं आहे त्यांनी अप्लाइड बट नॉट रिसिव्डला क्लिक करा. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच जणांची व्हॅलिडिटी अद्यापही आलेली नसते किंवा अप्लाय केलेलं असते, तेव्हा ते दोन्हीपैकी एक ऑप्शन चूज करू शकतात. तर इथे आपण माझ्याकडे असल्याने अवेलेबल करूया. ज्यांच्याकडे नाही आहे ते अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं क्लिक करू शकतात. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड केल्यानंतर तुम्हाला तिथले तुम्ही जे ॲप्लिकेशन केलं आहे त्याचे काही नंबर्स तुम्हाला एंटर करायला सांगतील. ते तुम्हाला इथे एंटर करायचे. सेतूमध्ये जेव्हा तुम्ही सर्टिफिकेटला अप्लाय करतात तेव्हा त्याचे पावतीचे नंबर्स तुम्हाला येतात. त्याचा पावतीचा नंबर आणि ती पावती किती तारखेची आहे आणि कुठल्या ऑथॉरिटीने ती पावती दिलेली आहे हे सगळं तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. सेम जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटला असंच केलं तर तिथे तुम्हाला काही ऑप्शन्स विचारण्यात येतील. सध्या तर मी कास्ट व्हॅलिडिटी माझ्याकडे आहे या प्रोसिजरने पुढे जातोय. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणून खालचे डिटेल्स भरायचे आहेत. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. ते बघा, अवेलेबल चूज केल्यानंतर तुम्हाला जास्त ऑप्शन येत नाहीत. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे नॉन फेमिलियर आहे असेल तर तिथे येस करायचं आहे, नसेल तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय म्हणल्यानंतर तुम्हाला तिथेही खाली काही डिटेल्स विचारण्यात येतील जे तुम्हाला फिल करायचे आहेत. तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का, असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. तर इथे मी नो म्हणतो आहे.
या प्रकारे आपण स्टेप 2 कंप्लीट करतो आहोत. ह्या स्टेप्स फिल करत असताना कधी जरी तुमचं अकाउंट तुमच्याकडनं लॉग इन झालं तरी या दिलेल्या ॲप्लिकेशन आय डीवरती ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड यूज करून तुम्ही कधीही परत लॉग इन करून उरलेला फॉर्म पूर्ण भरू शकतात किंवा ते सबमिट करण्याच्या आधी चेंजही करू शकतात. तर आपल्याला पाहता येईल की दुसरी स्टेप पण कंप्लीट झालेली आहे. आता आपण तिसऱ्या स्टेप्सवर आहे जिथे तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स द्यायचे आहेत. तर तुम्ही तुमची 10वीची परीक्षा SSC किंवा इक्विव्हॅलंट परीक्षा पास झालेली आहे का तिथे तुम्हाला यस करायचं आहे. 10वीची परीक्षा कुठल्या बोर्डमधनं तुम्ही पास झाला आहात हे तुम्हाला इथे चूज करायचं आहे. जो कुठला बोर्ड असेल तो. 10वीची परीक्षा कुठल्या वर्षी तुम्ही पास झाला असाल हा तर 2021चा फॉर्म भरतोय आपण. तर ॲज्युम करूया की 10वीची परीक्षा 2019 साली पास झालेला आहात आपण. 10वीचे पर्सेंटेज टक्केवारी तर तुमचे ग्रेड्स असतील तर तुम्हाला त्या ग्रेड्सला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून एंटर करायचं आहे. तर जे काही तुमचे 10वीचे पर्सेंट असेल अप टू 2 डिजिट तुम्हाला एंटर करायचे आहेत. त्यानंतर तुमची 10वी कुठल्या जिल्ह्यात कुठल्या राज्यातनं पास झाले हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. त्यानंतर तुमची 10वी कुठल्या जिल्ह्यातनं झालेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर कुठल्या तालुक्यातनं तुमची 10वी झालेली आहे हे तुम्हाला नोट करायचं आहे आणि तुमच्या 10वीच्या शाळेचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर इथे आपण 10वीच्या आपले डिटेल्स फिल केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमची 12वीची एक्झाम तुम्ही पास झाले आहात का हे इथे सांगायचं आहे. तर 12वीची एक्झाम कॅन्सल झाली कारणाने इथे तुम्हाला येस किंवा नो चूज करता सर्वांना मी विनंती करेन की तुम्ही इथे येस चूज करायचं आहे. त्यानंतर तुमचा 12वीचा बोर्ड कुठला आहे हे तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुमच्या 12वीचा राज्य तुम्ही कुठल्या राज्यातनं 12वी केलेली हे तुम्हाला नोट करायचं आहे. त्यानंतर 12वीचा जिल्हा तुम्हाला नोट करायचा आहे. यानुसार तुम्हाला तुमचा 70-30चा जो कोटा असतो इंजिनिअरिंगमध्ये तो ठरवला जातो. तुमच्या 12वीचा तालुका तुम्हाला इथे चूज करायचा आहे. तुमच्या 12वीचं नाव आणि प्रोसीड करायचे आपण. आता इथून स्टेप 3 आपण कंप्लीट केलेले. स्टेप 4ला आपण गेलेलो आहेत. तर इथे तुम्हाला चूज करायचं आहे की तुम्हाला कुठल्या ग्रुपची सीटी द्यायची. जर तुम्ही PCB ग्रुपची सीटी देत असाल तर तुम्हाला PCB चूज करायचे. जर तुम्ही PCM ग्रुपची सीटी देत असाल तर तुम्हाला PCM चूज करायचे. किंवा जर तुम्हाला दोन्ही द्यायचे असेल तर तुम्ही दोन्ही चूज करायचं आहे. तर सध्या मी अजून करतो की विद्यार्थी कुठली एक देतात तर तुम्हाला ज्यातलं जे हवं आहे ते तुम्ही चूज करू शकतात. क्वेश्चन पेपरचं मीडियम तुम्हाला काय हवं हे तुम्हाला इथे नोट करायचं आहे. इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी आणि उर्दू असेल तर उर्दू. त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रेफरेबल सेंटर्स जे आहेत MST CETचे त्या सेंटर्स इथून निवडायचे आहेत. तर तुम्हाला राज्य निवडायचे कुठल्या राज्यात तुम्ही MST CET देऊ इच्छितात. त्यानंतर तुम्हाला सेंटर्स निवडायचे आहेत. तर तुमचे जे काही जवळपासचे जिल्हे असतील ते तुम्ही इथे निवडू शकतात. तर मी इथे लातूरच्या जवळचे जिल्हे निवडतोय. तुम्ही सध्या तुमच्या एरियाच्या जवळचे जे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्ही डेफिनेटली निवडू शकतात. काही कारणाने हे वेब पेज व्यवस्थित रिस्पॉन्स नाही देत आहे. तर या प्रकारे आता आपण स्टेप 4ही कंप्लीट करत आहोत. त्यानंतर इथे तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फोटोग्राफ आणि साईन. तर हे पेज जे आहे हे तुम्ही प्रेफरेबली मोबाईलवरनं किंवा लॅपटॉपवरनं भरलं तरी चालेल. तर इथे तुम्ही जर मोबाईल यूज करत असाल तर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातनं तुमचा फोटो काढू शकतात किंवा साईनचा पण फोटो काढू शकतात. जर तुम्ही लॅपटॉपवर नसाल तर इथे तुम्हाला ओपनला जायचं आहे. तुम्ही फोटो अपलोड करू शकतात आणि साईनच्या जागी तुम्ही तुमची साईन अपलोड करू शकता. तर चला मी फोटोही अपलोड करून दाखवतो तुम्हाला. कुठलाही एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा. सध्या माझ्याकडे पासपोर्ट साईज फोटो नसल्याने मी माझा जो आहे असा फोटो मी अपलोड करतो आहे.
आणि त्यानंतर साईन मी इथे ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही चुकून दुसरी फाईल अपलोड केली असेल तर तुम्ही परत फॉर्म सबमिट करण्याच्या आधी ह्या गोष्टी चेंज करू शकतात. परत एकदा तुमची साईन नव्याने अपलोड करू शकतात. आणि इथे आपण प्रोसीड म्हणूया. आता फक्त काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत या फॉर्ममध्ये. त्यांची लिस्ट आता आपल्याला दिसेलच इथे. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला हे दिसून येईल की EWS कॅटेगरीचा सध्या कुठेच उल्लेख केलेला नाही आहे. तुमची कास्ट जी दिलेली आहे ती आपल्या कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरीज आहेत. EWSची माहिती तुम्हाला तुमचा जो इंजिनिअरिंगचा फॉर्म असतो भरायचा त्यावेळी तुम्हाला ती विचारण्यात येईल, तेव्हा तुम्ही ती भरायची आहे. सो इथे तुम्हाला काही प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला इथे तुम्ही तुमचं पॅन कार्ड किंवा तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं कुठलाही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकतात. तुम्ही तुमचं आधार कार्ड देखील अपलोड करू शकतात. कुठल्याही स्टेपला जर तुमचा फॉर्म लॉग आउट झाला तर तुम्ही परत ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून फॉर्म तिथनंच कंटिन्यू करू शकतात. पण सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की लॉग आउट झाल्यानंतर परत आपण इथे लॉग इन करतो आहेत आणि आपला ID पासवर्ड टाकून परत आपण लॉग इन करून उरलेली प्रोसिजर पूर्ण करत आहोत. आपण 5 ते 6 स्टेप्स कंप्लीट केल्या होत्या. 5 स्टेप्स आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आपण प्रूफ ऑफ आयडेंटिटी पण अपलोड केलं होतं, पण इथे ती स्टेप्स इंटरनेटमुळे कंप्लीट झाली नसल्यामुळे ती आपण परत एकदा करूयात. ते आपण एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड केलं होतं, तिथून आपण प्रोसीड करायचा प्रयत्न करतो आहोत. तर पॅनऐवजी मी आता इथे सध्या आधार कार्ड अपलोड करतो आहे. आधार कार्ड मी अपलोड करून आता इथे प्रोसीड म्हणतो आहे. यानंतर आता फक्त 2 स्टेप्स आहेत की भरलेली माहिती व्हेरीफाय करायची आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची फीस पे करायची आहे. ऑलमोस्ट सर्व स्टेप्स आपण कंप्लीट केलेल्या आहेत इथपर्यंत. आय होप की आज तुम्हाला सर्व स्टेप समजले असतील. यानंतर एकच स्टेप्स आहे शिल्लक राहिलेली, ती म्हणजे की प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन. तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला प्रिव्ह्यू करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी ॲप्लिकेशन फीस आहे ती ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. तर आय थिंक की सर्व विद्यार्थ्यांना इथपर्यंत फॉर्म कसा भरायचा समजलंच असेल. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे विचारू शकतात किंवा आमच्या दिलेल्या नंबरला आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. पुढची स्टेप आता इथे आलेली आहे, जी लास्ट बट वन स्टेप आहे की प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट ॲप्लिकेशन फॉर्म. तर इथे तुम्हाला तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन वर फिल केलेली माहिती चेक करायची आहे, जशी भरली आहे तशी. काही चुकलं असेल तर तुम्ही ते स्वतः इथे जाऊन चेंज करू शकतात. सपोज की आता इथे तुम्हाला तुमचं सेंटर चेंज करायचं, तुम्ही इथे क्लिक करून सेंटरही चेंज करू शकतात. या प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. परत एकदा तुम्ही भरलेला पूर्ण फॉर्म इथे लाईन बाय लाईन चेक करायचा आहे. तुमचे फोटो आणि साईन व्यवस्थित आहेत आणि तुम्ही डॉक्युमेंट काय अपलोड केलेलं आहे ते बघायचं आहे. तर एकंदर तुम्हाला एक लक्षात येईल की फक्त तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी या फॉर्मसाठी सबमिट करायचं आहे. आणि ही लास्ट बट वन स्टेप इथे आपण आलेलो आहोत, जिथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडेट करायची आहे. त्यानंतर आता एकच स्टेप शिल्लक राहते, ती म्हणजे की तुम्ही पेमेंटसाठी प्रोसीड करणं. तर इथे आपण पेमेंटसाठी प्रोसीड करूया. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सेल्फ कन्फर्मेशन येईल, जिथे तुम्ही भरलेली पूर्ण माहिती अचूक असल्याची तुम्हाला खात्री करायची आणि त्यानंतरच पेमेंट करायचं आहे. जर माहिती चुकली असेल तर तुम्ही कुठल्याही मोमेंटला चेंज करू शकतात या पूर्ण एका महिन्यामध्ये. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी पूर्ण माहिती स्वतःहून बसून अचूक असल्याशिवाय फॉर्मचं पेमेंट करू नये. जोपर्यंत तुम्ही फॉर्मचं पेमेंट करत नाहीत तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये ॲक्सेप्ट केलं जात नाही. तर चला इथे आपण पेमेंट पेजवर जाऊया आणि इथेच आपण थांबूया. तर बघा, मी रिझर्व कॅटेगरीतनं फॉर्म भरत असल्यामुळे मला 600 रुपये फक्त चार्ज लागलेले आहेत आणि मी सध्या एकच सीटी चूज केलेली आहे, त्याच्यामुळे मला 600 रुपये लागलेले आहेत. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पेमेंटला प्रोसीड करायचं आहे. पुढच्या पेजवर तुम्हाला पेमेंट गेटवे येतो. इथे तुम्हाला पेमेंट गेटवे चूज करून जी काही तुमची बँक असेल
या प्रकारे तुम्हाला पुढचं पेमेंट करायचं आहे. आय होप की आतापर्यंत भरलेली पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे किंवा आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकतात. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायद्याचा ठरेल आणि तुम्हाला घरून फॉर्म भरण्यासाठी फार मदतीचा होईल. थँक्यू.